नमस्कार. नेटिझन्स फाउंडेशन अकादमीद्वारा निर्मित आम्ही सांगतो यश म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. नेटिझन्स फाउंडेशन अकॅडमीमध्ये घडलेल्या सुपर हिरोजच्या जडणघडणीची व यश अपयशांची कहाणी या मालिकेतील प्रत्येक भागाद्वारे सांगितली जाते. त्याच मालिकेचा एक भाग म्हणून आजच्या या भागामध्ये 8वी स्कॉलरशिपमध्ये राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये झळकलेल्या एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 4 गुणवंतांशी आपण आज संवाद साधणार आहोत. यामध्ये जे 4 विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आले त्या 4 विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत विद्यार्थी उपस्थित आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम मी अकादमीचे संचालक तोडकर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी या सर्व सहभागी विद्यार्थ्यांचं व गुणवंतांचं नेटिझन्स अकॅडमीद्वारे स्वागत करावं. त्यासाठी मी सर्वप्रथम बोलवतो समृद्धी बालाजी झुमाळ. ही राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये 7वी होती व जिल्ह्यात पहिली आलेली आहे. सरांनी तिचं स्वागत करावं. यानंतर राज्यामध्ये 12वा आलेला व जिल्ह्यामध्ये 3रा आलेला सुशांत सीताराम तारे याचं सरांनी स्वागत करावं अशी मी विनंती करतो. राज्यामध्ये 12वी आलेली व जिल्ह्यात 4थी आलेली अपर्णा राहुल मुंढे हिचंही सरांनी स्वागत करावं अशी मी विनंती करतो. अपर्णा विषयी सांगायचं झालं तर अपर्णा राज्यामध्ये 5वीत असताना देखील 15वी आलेली होती. यानंतर मी सरांना विनंती करतो की राज्यामध्ये 14वी व जिल्ह्यात 6वी आलेली निकिता हिचं स्वागत करावं. आपणा सर्वांना माहिती आहे 8वी स्कॉलरशिप परीक्षा काय असते, या परीक्षेमध्ये कशा पद्धतीचं या परीक्षेचं स्वरूप असतं याविषयी आपणा सर्वांना माहिती आहेच. तरीही नेटिझन्स फाउंडेशन अकॅडमीचा एक या परीक्षेबद्दल वेगळा दृष्टिकोन आहे आणि हा दृष्टिकोन काय आहे त्याबद्दल 8वी स्कॉलरशिप परीक्षेबद्दल नेटिझन्स फाउंडेशन अकॅडमीचा अप्रोच काय आहे, नेटिझन्स फाउंडेशन अकॅडमीमधून कशा प्रकारे तयारी करून घेतली जाते, तसेच राज्यभरातून 8वी स्कॉलरशिपमध्ये एकूण किती विद्यार्थी परीक्षेमध्ये बसतात, आदरणीय तोडकर सरांनी आपणा सर्वांना सांगावा अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. या संवादपर कार्यक्रमामध्ये खरं तर आज एक वेगळेपण असं आहे की इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये राज्याच्या यादीमध्ये झळकलेले हे 4ही गुणवंत आपल्यामध्ये चर्चेसाठी उपस्थित आहेत. आता पठाण सरांनी सांगितल्याप्रमाणे की स्कॉलरशिपमध्ये राज्याच्या यादीमध्ये येणं किंवा जिल्ह्याच्या यादीमध्ये येणं याचा एक वेगळा दृष्टिकोन, एक वेगळे अँगल पण मला वाटतं आपण तो नेहमी बघितला पाहिजे. आणि तो दृष्टिकोन असा आहे की 8वी 9वी आणि 10वी या 3 वर्षांच्या शालेय जीवनातल्या प्रमुख अशा वर्षांमध्ये या कालावधीमध्ये विद्यार्थ्याचं जे मेरिट आहे ते स्टेट लेवलला तरी चेक झालं पाहिजे असं मला त्या ठिकाणी नेहमी वाटत राहिलं होतं. आणि त्यामुळं अकादमीमध्ये आम्ही हा प्रयत्न करत होतो की 8वी 9वी 10वी हे जे 3 वर्ष आहेत हे त्या वर्षामध्ये विद्यार्थी किमान राज्यस्तरीय अशा एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये हे झळकले पाहिजेत. आणि त्यातनं त्या मुलांचं इव्हॅल्युएशन होतं. म्हणजे कसं की समजा आता आपण म्हटलं की 8वी स्कॉलरशिप हा एक माइलस्टोन आहे, एक मैलाचा दगड आहे. याला 2 लाख मुलं महाराष्ट्रातनं बसतात. या 2 लाख मुलांमध्ये शेवटच्या 200 मुलांमध्ये म्हणजे राज्यस्तरीय यादीमध्ये कधी 150 मुलं असतात, कधी 200 असतात, कधी 125 असतात, कधी 100 असतात. म्हणजे संख्या म्हणतो मी, मेरिट तर कमी असतं पण संख्या तेवढी असते. आपण असं गृहीत धरू सरासरी की राज्यातून 200 मुलांमध्ये आपण येतो, 2 लाखातून 200 मध्ये येतो. हे जेव्हा मुलांना कॉन्फिडन्स येतो तेव्हा त्या मुलांचं त्याच्या पुढच्या वर्षामध्ये जे काही मार्गक्रमण आहे पुढच्या 5 वर्षामधलं 8वी ते 12वीपर्यंतचं ते निश्चितच हे उंचावलेलं राहणार असतं. त्यामुळं आपल्या स्वतःला टेस्टिंग करण्यासाठीच्या ह्या परीक्षा आपण मुलांनी तयारीपूर्वक द्यायला पाहिजेत. हा दृष्टिकोन आपण नेहमी मुलांना सांगतो आणि त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी यशस्वी पण झालेले आहोत. आतापर्यंत राज्याच्या यादीमध्ये आज
2-3 वर्षाच्या आधी आपल्याकडं 2 मुलं होती, परत 3 होती, परत 1 होता गतवर्षी. यांच्या रूपाने परत 4 विद्यार्थी राज्याच्या यादीमध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला मिळत आहेत. हा झाला हा दृष्टिकोनाचा भाग. 9वीला पण अशाच प्रकारचे काही परीक्षा असतात. डॉक्टर भाभा परीक्षा असते, IJSO असते, PRMO असते, NSTSE असते, UIMO असते. तर या सगळ्या परीक्षांमध्ये मुलांनी जिल्ह्याच्या बाहेरचा राज्यस्तरावरचा राष्ट्रीय स्तरावरचा रँक मिळवण्याचा प्रयत्न करायचा. भले जिल्ह्याचा मिळो, पण त्यातही खूप चांगलं काम होतं. 4 राज्याच्या यादीतले विद्यार्थी आणि 35 हे जिल्हा स्तराच्या यादीतले विद्यार्थी हे नेटिझन्समध्ये आपल्याला शिकताना घडताना बघायला मिळत आहेत. एकंदरीत 8वीची स्कॉलरशिप परीक्षा काय असते एव्हा नाही सगळ्यांना माहिती असतं, माहिती पण असतं, पालकांनाही माहिती आहे, मुलांना माहिती आहे, समाजात सर्व स्तरावरती शैक्षणिक काम करणाऱ्यांना माहिती असतं. साधारण मेंटल ॲबिलिटी, मॅथमॅटिक्स, इंग्लिश ग्रामर, मराठी व्याकरण अशा 4 विषयांच्या भोवती या परीक्षेची गुंफण असते आणि ते ऑब्जेक्टिव्ह टाईप सगळे क्वेश्चन्स असतात. त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग अर्थात नसते, पण 300 गुणांपैकी साधारण 260च्या वरती गुण घेणारे विद्यार्थी, 262, 64, 65च्या वरती गुण घेणारे विद्यार्थी हे आपण असं म्हणू की ते मेरिटियस स्टुडंट्स फॉर द फ्युचर असं त्यांना आपल्याला स्टॅम्पिंग करता येते. साधारण हा दृष्टिकोन आणि अशा प्रकारच्या ह्या परीक्षेचं स्वरूप मी तुमच्यासमोर इथे निश्चित मांडतो आहे. धन्यवाद सर. यानंतर मी आजचे जे सहभागी गुणवंत आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आपापला परिचय सर्व प्रकारचा परिचय करून द्यावा. मी सुशांत सीताराम तारे. माझे बाबा मॅथ्स टीचर आहेत शिरोनंदपाय तालुक्यामध्ये. माझा भाऊ 12वीमध्ये शिकत आहे. माझी आई गृहिणी आहे. माझ्या शाळेचं नाव केशवराज विद्यालय लातूर आहे. मी समृद्धी बालाजी धुमाळ. मी केशवराज विद्यालयात इयत्ता 10वीमध्ये शिकते आहे. माझे बाबा सहकार खात्यामध्ये गटसचिव आहेत. माझी आई गृहिणी आहे आणि माझा भाऊ IIT-साठीची प्रिपरेशन करत आहे. मी निकिता सुरेश नळेगावकर. माझे वडील टीचर आहेत आणि आईसुद्धा टीचर आहे आणि माझी दीदी MBBSची तयारी करत आहे आणि माझ्या शाळेचे नाव देशिकेंद्र विद्यालय लातूर आहे. माझे नाव अपर्णा राहुल मुंडे. माझे बाबा बिझनेसमॅन आणि आई गृहिणी. मी इयत्ता 10वीमध्ये श्री केशवराज शाळेत शिकत आहे आणि माझा भाऊ इयत्ता 6वीमध्ये आहे. थँक्यू. म्हणजे आपल्यासोबतचे जे विद्यार्थी आहेत ते जवळपास लातूरमधून, अपर्णा फक्त बार्शी येथून आलेली आहे, लातूरमध्येच शिकते केशवराज विद्यालयामध्ये, देशिकेंद्र विद्यालयामध्ये. तर हे विद्यार्थी आपल्यासारखे कॉमन, आपल्यासारखेच दिसणारे आणि या विद्यार्थ्यांनी 8वी स्कॉलरशिपमध्ये आपल्या गुणवत्तेचा डंका वाजवलेला आहे आणि या गुणवंतांच्या यादीमध्ये त्यांचा जे नावलौकिक झालेलं आहे त्यांनी तो सिद्ध केलेला आहे. तर याविषयी एक पर्सनल आपण गप्पा मारतोय, संवाद साधतोय. तर त्यासाठी एक साधासा प्रश्न, ज्यावेळेस तुमचा रिझल्ट आला 8वी स्कॉलरशिपमध्ये आणि राज्याची गुणवत्ता यादी आली, त्यावेळेस राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये तुमचं नाव पाहून त्याचा आनंद तुमच्या पालकांनी आणि तुम्ही कसा साजरा केला? घरामध्ये कशी पहिली प्रतिक्रिया काय होती घरामध्ये? माझा पेपर माझ्या मनासारखा गेला होता आणि मला चांगले मार्क पडतील हे मला माहिती होतं, पण मी याची कल्पना केली नव्हती की माझं राज्याच्या यादीमध्ये नाव येईल. पण जेव्हा मला ही बातमी कळाली की माझं नाव राज्याच्या यादीमध्ये आले आहे, तेव्हा मला खूप आनंद झाला व माझ्या घरच्यांनाही खूप आनंद झाला आणि तेव्हाच माझ्या शिक्षकांचा मला शुभेच्छा देण्यासाठी कॉल येऊ लागला. तेव्हा तर मला खूपच आनंद झाला होता. माझा रिझल्ट नेहमीप्रमाणेच माझ्या मित्रांनी माझ्या आधी पाहिला. नंतर त्यांनी घरी कॉल केला, नातेवाईकांनी पण कॉल केला. घरी सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. मला असा आत्मविश्वास होता की माझा राज्याच्या यादीत नाव येईलच आणि आलाही. मला जेव्हा राज्याच्या यादीत माझे नाव दिसलं तेव्हा मला खूप आनंद झाला आणि माझ्या घरच्यांनी मला पेढे भरून पण आनंद साजरा केला. निकिता, एक मिनिट बेटा, तुला मार्क्स किती भेटले होते स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये? 266. 300 पैकी 266. व्हेरी गुड. अपर्णा, तुला मार्क्स किती होते? 268. 268 आणि तुझा राज्यामध्ये 12वा क्रमांक आलेला. ते आता जो प्रश्न होता ना आपला, की घरामध्ये काय प्रतिक्रिया आली होती राज्यात पहिला आल्यानंतर? सर्वांनी जेव्हा पाहिला माझा रिझल्ट तेव्हा सगळ्यांना आनंद झाला होता. त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि सगळेजण हे विचारत होते तू पहिली नाही आहेस का? आणि तेव्हा लॉकडाऊन होतं त्यामुळे आम्ही खूप असं साजरा करू शकलो नाही, तरी पण पेढे वगैरे आणले होते.
अपर्णा, तुझ्यासाठी एक प्रश्न आहे माझा, की तू 5वीला असताना स्कॉलरशिपच्या राज्याच्या यादीमध्ये आली होतीस. तेव्हाचा तुझा क्रमांक काय होता? आणि त्या अभ्यासाचा वापर 5वीमध्ये जो तुझा अभ्यास झाला होता स्कॉलरशिपचा, त्याचा तुला 8वीमध्ये कसा फायदा झाला? थोडंसं त्याविषयी. त्यामुळे मला एकंदरीतच परीक्षेचं स्वरूप कळालं आणि त्यामुळे अभ्यास करण्याची दिशा देखील मिळाली. राज्यात कितवा क्रमांक होता तुझा? 15वा आणि जिल्ह्यामध्ये 5वा होता. राज्यामध्ये 15वा आणि जिल्ह्यामध्ये 5वा. व्हेरी गुड. तर आणखी तो प्रश्न आणखी स्पष्टपणे लक्षात नाही आला. 5वीला जो पेपर तुला स्वरूप वगैरे कळालं 5वीमध्ये, परंतु त्याचा फायदा तुला 8वीमध्ये असताना कशा पद्धतीने झालेला आहे, की त्याचा काही बेनिफिट झाला का तुला? हो, नक्कीच. नक्की. ते कशा पद्धतीनं? 5वीमध्ये असताना जे चॅप्टर होते ते चॅप्टर 8वीला होते, पण त्याची डिफिकल्टी लेवल थोडी जास्त होती. अच्छा, व्हेरी गुड. आता समृद्धीला मी प्रश्न विचारू इच्छितो. समृद्धी बेटा, मला एक सांग की स्कॉलरशिपमध्ये तू राज्यात 3री आली. इट्स नॉट अ जोक. ही काही साधी बाब नाही आहे. 7वी आलेली आहेस. ही साधी बाब नाही आहे. 2 लाख मुलांमधून यादीमध्ये 7व्या क्रमांकावरती येणं खूप मोठी अचिव्हमेंट आहे. तर याचं तुझं प्लॅनिंग कसं होतं? तू नेमकी तयारी कशी करत होतीस? तुझं वर्षभराचं काय प्लॅनिंग केलेलं असेल तर ते कसं एक्झिक्यूट केलं होतं, ते आमच्याशी थोडंसं शेअर करशील? मी 8वीमध्ये गेल्यापासूनच माझी अशी इच्छा होती की मला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 300पैकी 270+ मार्क मिळवायचे होते. त्यासाठी मी दररोज जे क्लासेसमध्ये शिकवलं जायचं, मी त्याचं रोज रिव्हिजन करत होते आणि आजच्या टॉपिकमध्ये काही माझं डाऊट राहणार नाही याची मी काळजी घेत होते. आणि अशा प्रकारे मी रोजच्या रोज माझे डाऊट क्लिअरिंग आणि रिव्हिजन केल्यामुळे माझे सगळे सब्जेक्ट्स परफेक्ट होत गेले होते. आणि माझे अभ्यासक्रम संपल्यावर मी सरावावर खूप भर दिला आणि यामध्ये नेटिझन्स आणि ज्ञानराज या दोन्ही क्लासेसचं मध्ये झालेल्या सराव परीक्षेसाठी मला खूप फायदा झाला. निकिता बेटा, मला एक सांग, स्कॉलरशिपच्या परीक्षेची तयारी तू कशी केली होती आणि किती तास अभ्यास करत होतीस तू दररोज? सर, सर्वप्रथम मी स्कॉलरशिपचा सिलेबस जाणून घेतला आणि मग सर्वप्रथम ते हार्ड टॉपिक्सच मी पहिल्यांदा स्टडी केले आणि त्याच्या रिलेटेड कॉन्सेप्ट सरांकडून जाणून घेतल्या, शिकल्या आणि त्यावरच जास्त मी प्रॅक्टिस केले आणि मग तो हार्ड टॉपिक मला इझी वाटू लागला आणि मी असा रोज 3-4 तास अभ्यास करत होते. व्हेरी गुड. म्हणजे सातत्य जे आहे ते सातत्य फार महत्त्वाचं आहे. सुशांत, मी तुला एक प्रश्न विचारू इच्छितो की शाळेचा अभ्यास आणि परत नेटिझन्समध्ये सराव परीक्षा, ज्ञानराजमध्ये पण होतात असं बरेच जण म्हणतात सराव परीक्षा वगैरे. तर या स्कॉलरशिपच्या अभ्यासाची आणि शाळेच्या अभ्यासाची तू सांगड कशी घातली होती? मला शाळेमध्ये 6 विषय होते. 6पैकी 3 विषय स्कॉलरशिप आणि शाळेमध्ये दोन्हीकडे कॉमन होते. त्याबद्दल माझा त्याचा अभ्यास शाळेत पण झाला होता आणि नेटिझन्समध्ये पण करून घेतला होता. शाळेत पण आमच्या स्कॉलरशिपच्या टेस्ट सिरीज सुरू होत्या. मी तिथं पण टेस्ट सिरीज दिल्या, ज्ञानराजमध्ये पण टेस्ट सिरीज दिल्या आणि इथे पण टेस्ट सिरीज दिल्या. व्हेरी गुड. होतं काय, बऱ्याच मुलांच्या मनामध्ये शंका असते की पालकांच्या आणि मुलांच्या मनामध्ये देखील की स्कॉलरशिपचा अभ्यास वेगळा करावा लागतो आणि स्कॉलरशिपसाठी मग वेळ जास्त लागतो, क्लासेस वगैरे जास्त, अधिक वेळ, मग तो त्याच्या दैनंदिन अभ्यासावरती परिणाम, शाळेच्या अभ्यासावरती परिणाम, हे सगळं होतं. तर असं तुला कधी वाटलं नाही का, असं कधी जाणवलं नाही का की माझ्या अभ्यासावरती याचा परिणाम होतो आहे किंवा माझा रँक जी आहे शाळेतली तिथला माझा कमी होईल? माझी स्टेट बोर्डची शाळा असल्यामुळे आमच्या शाळेत रँक ते काही काढत नाहीत 8वीपर्यंत तरी. त्याबद्दल मला रँकचं काही टेन्शन नव्हतं शाळेतल्या. व्हेरी गुड, थँक्यू. बेटा समृद्धी, स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणी हा एक वेगळा विषय असतो आणि त्या विषयाची तयारी तू कशी केली होती? त्यासाठी तू रेफरन्सेस वगैरे, पुस्तकं वगैरे कोणती वापरली होती? मला बुद्धिमत्ता विषयामध्ये आवड असल्यामुळे मला बुद्धिमत्ता हा विषय किचकट वाटत नव्हता आणि जसं मी बुद्धिमत्तेचे क्वेश्चन सोडवत गेले तसं माझा बुद्धिमत्तेमध्ये रस वाढत गेला आणि वॉटर इमेज, मिरर इमेज आणि पझल सोडवण्यात मला खूप मजा येत होती. आणि माझा भाऊ त्यावेळेस NTSCची एक्झाम देत होता, त्यामुळे त्याच्याकडे RS अग्रवाल हे पुस्तक होतं. मी ते 8वीमध्ये ते बुद्धिमत्तेचं RS अग्रवाल हे पुस्तक सोडवलं होतं.
अच्छा, म्हणजे दादा पुढे होता त्याचा देखील तुला मदत झालेली आहे. सुशांत, पेपर 1मध्ये गणित असतो स्कॉलरशिपला. तर गणित या विषयाची तयारी तू कशी केली होती? आता तू बोलत असताना म्हणाला होतास की माझे पप्पा शिक्षक, गणिताचेच शिक्षक आहेत. तर त्यांचासुद्धा तुला काही फायदा झाला होता का? हां, माझे बाबा मला दररोज सकाळी गणित घेत होते. मी ते जसं सांगतात मी तसं फॉलो करत होतो आणि नीट पण वर्मा सरांनी आम्हाला गणिताची खूप प्रॅक्टिस करून घेतले होते. आणि मॅथ्ससाठी एकच उपाय आहे, प्रॅक्टिस अँड हार्डवर्क, बाकी काही नाही. निकिता, परीक्षा ज्यावेळेस आपण देतो, विविध प्रकारच्या परीक्षा, आता स्कॉलरशिपची असेल किंवा इतर शालेय परीक्षा देखील असतील, तर या परीक्षांमध्ये प्रश्न काही सारखे नसतात. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. काही कठीण असतात, काही सोपे असतात, काही मध्यम स्वरूपाचे असतात. तर हे प्रश्न सोडवत असताना पेपर सोडवण्याची तुझी स्ट्रॅटेजी काय असते? कशा पद्धतीनं तू पेपर सोडवते? मी पेपर सोडवत असताना सर्वात प्रथम सोपे क्वेश्चन्स आधी सॉल्व करायचे, त्यामुळं आणि नंतर अवघड करायचे. मग त्यामध्ये सोप्या प्रश्नांचा वेळ हा मला अवघड प्रश्नांना देता येत होता आणि अवघड प्रश्न मग शेवटी सुटत होते. थँक्यू. यानंतर एक महत्त्वाचा विषय असा की बुद्धिमत्ता चाचणी हा एक वेगळा पेपर, याची तयारी थोडीशी वेगळी करावी लागते आपल्याला. आणि ती तयारी करत असताना तो तेवढाच एक विषय वेगळा आहे की आता सुशांत बोलत असताना त्याने सांगितलं की शालेय अभ्यास आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास, स्कॉलरशिप या परीक्षेचा अभ्यास, यामध्ये फरक काय? तर फरक असं काही नाही, फक्त शाळेमध्ये जे विषय तो शिकत होता, मराठी आणि इंग्रजी हे विषय शाळेमध्ये होतेच आणि गणित हा विषय देखील शाळेमध्ये होता. त्यामुळे त्याचा दैनंदिन अभ्यास होता तो होतच होता. फक्त मेंटल ॲबिलिटी हा विषय जो आहे तो एक्स्ट्रा आपल्या शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त आपल्याला त्याची तयारी करावी लागते. तर मी आमचे जे वैभव सर आहेत, मेंटल ॲबिलिटीचे शिक्षक, यांना विचारू इच्छितो की वैभव सर, मेंटल ॲबिलिटी हा विषय जो आहे, बुद्धिमत्ता चाचणी ज्याला आपण म्हणतो, तर हा विषय त्याची व्याप्ती काय आहे? 8वी स्कॉलरशिपसाठी त्याची तयारी कशी करावी आणि कोणते पुस्तक रेफर करावेत, याविषयी आपण थोडंसं सविस्तर माहिती द्यावी. म्हणजे तो पेपर किती गुणांचा असतो, त्याच्यामध्ये प्रश्न किती असतात, याविषयी थोडक्यामध्ये तुम्ही माहिती द्या. नमस्कार. तर मेंटल एबिलिटी म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी हा विषय आपल्याला स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, त्याच्यानंतर बऱ्याचशा ज्या स्पर्धा परीक्षा येतात शालेय जीवनामध्ये आपण देतो, त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी हा स्पर्धा परीक्षेला नेहमी विचारण्यात येणारा विषय आहे. तर 8वी स्कॉलरशिपचं स्पेसिफिकली बोलायचं असेल तर मेंटल एबिलिटी हा विषय 50 गुणांचा आहे आणि गणित पण 50 गुणांचा आहे आणि लँग्वेजेस, भाषा, मराठी व इंग्रजी अशा 25-25 गुणांचा हा सर्व पेपर आहे. त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीची नेटिझन्समधून आपण सर्वात प्रथम अभ्यासक्रम संपूर्ण विद्यार्थ्यांना शिकवतो आणि त्याच्यानंतर टेस्ट सिरीजच्या माध्यमातून किंवा क्लासमध्ये सरप्राईज टेस्ट घेऊन वगैरे विद्यार्थ्यांची आपण प्रॅक्टिस करून घेत असतो. तर विद्यार्थी सांगू शकतील याचं उत्तर खूप सुंदर पद्धतीने की कशा पद्धतीने नेटिझन्सचा त्यांना त्यांच्या यशामध्ये काय वाटा आहे आणि कशा पद्धतीने सरावाचा त्यांना योग्य टाईम मॅनेजमेंट किंवा ॲक्युरसी मेंटेन करण्यासाठी तर कशा पद्धतीनं फायदा झाला हे विद्यार्थी सांगू शकतील. थँक्यू सर. यानंतर अपर्णासाठी माझा एक प्रश्न आहे बेटा, मला जाणून घ्यायचं आहे की स्पर्धा किती असते हे तर आपल्या लक्षात आलं, 2 लाख विद्यार्थी, त्यामध्ये मग गुणवत्ता फक्त 200 विद्यार्थ्यांची नावं काढणं, त्यामध्ये आपला कुठंतरी क्रमांक येणं, हे सगळं आलं आणि ही एवढी स्पर्धा मोठी आहे. तर या स्पर्धेमध्ये स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी आणि स्वतःचं वेगळेपण जे आहे ते निर्माण करण्यासाठी तू असं वेगळं काय करतेस? स्पर्धांमध्ये स्वतःला टिकवण्यासाठी 2 महत्त्वाचे फॅक्टर असतात. एक म्हणजे आपल्या अभ्यासातली कन्सिस्टन्सी नेहमी इम्प्रूव्ह करत राहायची आणि आपण जे सराव परीक्षांमध्ये प्रश्न सोडवतो ते प्रश्न एखाद्या वेळेस आपल्याला नाही जमत, मग ते का चुकले किंवा ते आपल्याला का नाही आले याचा निरसन करून अशा चुका परत न करता आपण पुढे चालत राहिलं पाहिजे. त्यामुळे आपण स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे स्कोअर करून स्वतःला वेगळं ठरवू शकतो. नक्की, व्हेरी गुड. म्हणजे सराव प्रश्नांचा आणि ज्या चुका झाल्या त्याचं डाऊट सोल्युशन वेळच्या वेळेला करून घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच आपण स्पर्धेमध्ये स्वतःला टिकवून ठेवू शकतो. समृद्धी, यानंतरचा प्रश्न माझा तुझ्यासाठी असेल की स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करण्यासाठी
तू कोणकोणत्या पुस्तकांचा वापर केला, कोणकोणती पुस्तकं वापरली, त्याचा अभ्यास कशा पद्धतीनं केला, त्याचा वापर तू तुझ्या यशामध्ये कशा पद्धतीनं करून घेतलास याविषयी थोडक्यात. मराठी व्याकरणासाठी मी मोरा वाळिंबेचं सुगम मराठी व्याकरण लेखन हे पुस्तक वापरलं आणि गणितासाठी निकिता पब्लिकेशनचं गणिताची महत्त्वाची सूत्र व संबोध हे पुस्तक वापरलं आणि जे स्कॉलरशिपसाठी स्टँडर्ड बुक असतात नवनीतचे ते पुस्तक मी प्रेफर केलं. अच्छा सुशांत, आणखी काही पुस्तकं तू सांगू शकशील? जसं आता समृद्धीने सांगितलं की मोरा वाळिंबेचं मराठी व्याकरणासाठी, त्यानंतर निकिता पब्लिकेशनची वगैरे पुस्तकं तिनं वापरली, तर तू असं काही वापरलेलं आहे का? तू काही ॲड करू इच्छितोस का त्यामध्ये? मी राज्य शासनाची 2 पुस्तकं वापरली, त्यांनी सुधारित आवृत्ती केली ती 8वी. स्कॉलरशिपसाठी प्रकाशित केलेलं त्यांचं जे हां. प्रकाशन आहे ते. हम्म. ओके. निकिता, तू काही पुस्तकं ॲड ऑन करू शकशील तू वाचलेली म्हणजे तुला स्कॉलरशिपच्या वेळेस समृद्धीनं आणि सुशांतनं जे सांगितलं याच्या व्यतिरिक्त काही पुस्तकं तुझ्याकडे होती का वेगळी काही? तशी म्हणजे शाळेचा अभ्यासक्रम आणि स्कॉलरशिपचा एक असल्यामुळं ते आणि ते कॉमनच होते. आणि वेगळं म्हणलं तर महाराष्ट्र शासन राज्याचं एक पुस्तक मी फॉलो करत होते. अपर्णा, तुझ्याकडे काही पुस्तकं वेगळी? नवनीत प्रकाशनचे आणि क्लुप्त आणि सूत्रे आणि सोबतच सराव परीक्षांसाठी स्कॉलर म्हणून नावाचं एक पुस्तक होतं ते मी वापरलं. अच्छा, म्हणजे पहा मित्रांनो, यामधून आपल्याला एक लागलीच कळालं ना काय तयारी करायची असते, कशा पद्धतीनं तयारी करायची असते. किती वेगवेगळी पुस्तकं स्कॉलरचं आहे, त्यानंतर निकिता पब्लिकेशनचं, त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे जे प्रकाशन केलं जातं ते देखील पुस्तक आहे. म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुमच्या सांगण्यातून चर्चेतून जो समोर आला तो हा की स्कॉलरशिपसाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो शाळेचाच अभ्यासक्रम आहे, वेगळं काही करायची गरज नाही आहे, है ना. जे आपण करतोय ते फक्त प्लॅनिंग करून त्या प्लॅनिंगचं एक्झिक्युशन योग्य पद्धतीनं करणं फार गरजेचं आहे, है ना. तर मी सुशांतला विचारू इच्छितो की बौद्धिक क्षमता चाचणी या विषयाची तयारी करण्यासाठी तू अशी काय तयारी केली होती? मी वैभव सरांकडून, वैभव सर जसे सांगतील मी तसं फॉलो करत गेलो. त्यांनी सांगितलेलं RS अग्रवाल हे मी बुक्स वापरलं 8वीमध्येच. मग ते मी अर्ध्याच्या वर सोडवलं होतं त्या 8वीमध्ये. समृद्धी, तू कशी तयारी केली होती बेटा बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची? ते RS अग्रवाल जे बुक होतं ते माझं 8th सर्व कंप्लीट झालं होतं. आणि जे म्हणजे सराव परीक्षेमध्ये जे मला क्वेश्चन्स मला येत नव्हते मी ते लगेच सरांकडून क्लिअर करून घेत होते. माझा एकही डाऊट राहणार नाही, मी याची पूर्णपणे काळजी घेत. अच्छा निकिता? बौद्धिक क्षमता चाचणी हा माझा आवडता विषय असल्यामुळं मला जास्त इंटरेस्ट होता आणि RS अग्रवाल बुकमधून पण मी फॉलो केलेले आहेत. अपर्णा बेटा? विविध सराव परीक्षा आणि नवनीतचं पुस्तक एवढंच वापरलं होतं मी. एक तुमच्या सगळ्यांना मला एक थोडासा ज्याला आपण म्हणू क्रॉस क्वेश्चन करायचा असं आहे की मेंटल ॲबिलिटीबद्दल तुम्ही सगळ्यांनी जवळपास नेटिझन्स आणि RS अग्रवाल असं आता नाव घेत आहेत. ते चांगलं पुस्तक आहे, निश्चितच ते आहे. तुम्ही बाकीची पुस्तकं पण फॉलो केली होती, जसं शासनाची काही पुस्तकं होती, गाईड्स सगळे वेगळे वापरले होते. इथं तर महत्त्वाचं मोठं काम मेंटल ॲबिलिटीचा वर्षभराचा क्लास वैभव सरांनी तुमचा घेतला होता. एक मला राहून एक प्रश्न नेहमी असा येतो की राज्यामध्ये गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी आपण जितके प्रयत्न करतो, जितका आपण विचार करतो की यायला पाहिजे, असं तुम्ही टार्गेट ठरवून तर काही केलं असणार नाही की मला राज्य यादीमध्ये यायचंच आहे असं फार घोकत नाही बसलेला तुम्ही, मला हे माहिती होतं. मला मेंटल ॲबिलिटीमध्ये विषय सगळ्यांना सोपा वाटतो तसा, पण असं तुम्हाला एखादं कुठलं उदाहरण सांगता येईल का, किंवा एखादा टॉपिक सांगता येईल का की तो टॉपिक जरा फसवा आहे, त्याच्यावर जरा चांगलं लक्ष ठेवावं लागतं, असं एखादं टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये वाटतं आपल्याला की हे सोपं आहे पण ते तुम्हाला फसवू शकतं, असं एखादं टॉपिक तुमच्याकडून सांगता येईल? असा एखादा सांगा. येस, हां सुशांत. एक्झाममध्ये पझल्स हा विषय आणखीन सुद्धा आमच्या एक्झाममध्ये एक पझल्स आला होता, तो आम्हाला सॉल्वच करता आला नाही शेवट. हां, म्हणजे असे काही नक्की असतात की जे तुम्हाला मागे टाकू शकतात, त्याच्यात तुम्ही सरावानं हे करतात. साधारण तुम्ही मेंटल ॲबिलिटीसाठी वर्षभरामध्ये आता दररोजच्या दररोज वेळ देत होता? दररोजच्या दररोज किती वेळ देत होता प्रॅक्टिसला, शाळा आणि हे सोडून? समृद्धी, दररोज तुझा किती वेळ त्याच्यामध्ये खर्च होत होता? 1 तास व्हायचे. 1 तासामध्ये प्रश्न किती सोडून व्हायचे? 50.
50 प्रश्न सोडून व्हायचेच हां. असं दररोजच्या दररोज. हां. आणि निकिताला मला प्रश्न विचारायचा आहे की जसजशी परीक्षा जवळ आली तसतसं तुम्ही त्या परीक्षेच्या दृष्टीने रोज मग काय वेगळं करत होतात? मेंटल ॲबिलिटीसाठी तुम्ही काही वेगळं करत होतात का? मेंटल ॲबिलिटीसाठी जास्तीत जास्त लॉजिकल क्वेश्चन्स सोडवले पाहिजेत आणि त्यावरच जास्त प्रॅक्टिस केली तर आपल्याला वेगवेगळे लॉजिक्स समजू शकतात आणि मग त्याचा वापर आपल्याला एक्झाममध्ये पण होतो. ओके. आणि मग अपर्णाचं त्याच्यामध्ये काय मत आहे? मला देखील असे लॉजिकल चॅप्टर अवघड जायचे, जसं की क्लासिफिकेशन. त्यामध्ये काही वेळेस आपल्याला लॉजिक भेटत नाहीत व त्यामुळे प्रश्न चुकतात. मग काही वेळेस खूप प्रॅक्टिस करूनही आपल्याला ते प्रश्न नाहीत जमत. ते तू करायचा प्रयत्न करत होतीस. म्हणजे आता समजा सराव परीक्षेमध्ये तुला जे मार्क्स पडायचे तसेच मार्क्स तुला फायनलला पडायचे का त्यापेक्षा जास्त पडले फायनलला पडले? सराव परीक्षेमध्ये जास्तीत जास्त अवघड प्रश्नांचा सराव केला होता, त्यामुळे फायनलमध्ये चांगले मार्क पडले. फायनलमध्ये किती मार्क्स पडले होते तुला त्या पेपरला खास करणं 150 पैकी? 136. 136. ओके, ग्रेट. बरं, आता हा सगळा तर म्हणजे प्रश्न तर आहेच आहे. एक तुमच्या सगळ्यांसाठी परत एक मला नेहमी सगळ्यांनाच प्रश्न विचारतोय मी हा, की डेली रुटीन म्हणजे स्कॉलरशिपचं 8वीचं सगळं वर्ष, त्याच्यामध्ये शाळा, मग नेटिझन्स, त्याच्यानंतर तुमच्या सराव परीक्षा, हे सगळं तुझं खास करून सुशांत, मला माहिती आहे की तू वेगवेगळ्या पुस्तकासाठी मध्ये रमलेला असतोस. आज हे उद्या ते असं काही बरंच काही तुझ्याकडे असं चालू असतं, हॉरिझॉन्टल तुझं काम चालू असतं असं. तर तुझं रुटीन काय असायचं? म्हणजे सकाळी उठायचा किती वाजता? त्यावेळेस 8वीला मी ऑफलाईन होतं सगळं, त्यामुळं मी सकाळी 6:30ला उठत होतो. 7ला शाळा असायची. 7ला मी शाळेत जात असो. 12:30 वाजता शाळा सुटत होती, पण आमच्या शाळेत स्कॉलरशिपचे एक्स्ट्रा तास असायचे. 12:30 ते 1:30पर्यंत क्वेश्चन पेपर्स, टेस्ट सिरीज ते असायचे तिथे. घरी 2 वाजता लगेच नेटिझन्स होतं. 2 ते 4 नेटिझन्स व्हायचं आणि 4 ते 5 लगेच स्कॉलरशिपचा मेंटल ॲबिलिटीचा क्लास नेटिझन्समध्ये घेतला जायचा. 5 ते 7 मी सेल्फ स्टडी केली वेगवेगळ्या स्कॉलरशिप सब्जेक्टची. नंतर 7 to 9 मी ज्ञानराजमध्ये होतो. 9 to 11 मी शाळेचा अभ्यास करतो. 11 नंतर झोपतो. अच्छा, समृद्धी बेटा, तुझं डेली रुटीन कसं होतं? मी रोज 6ला उठत होते आणि 7:30 ते 12:30 शाळा असायची. घरी यायला मला 1 वाजत होते. नंतर 2ला नेटिझन्स, 2 ते 4 असायचं. नंतर 4 ते 7 मला एक टाईम गॅप भेटत होता. मी तेव्हा स्कॉलरशिपचीच तयारी करायची. आणि नंतर 7:30 ते 9 ज्ञानराज असायचं आणि 9 ते 11 मी आणखीन स्कॉलरशिपची तयारी करायची, कारण माझं स्कूलमध्येच होऊन जात होतं. हां, खूप छान माहिती दिलीस ती, की जिथल्या तिथं काम करून घेतलं वर्गात, शाळेतल्या शाळेत जे आहे ते तिथं करून घेतलं. व्हेरी गुड. निकिता बेटा, तुझा कसं शेड्यूल होता? तू कशा पद्धतीनं तुझ्या दिवसाचं प्लॅनिंग करत होतीस, किंवा आजही कसं करते तू तेही? सकाळी 7 ते 12:30 शाळा असायची आणि त्यानंतर मग नेटिझन्स सुरू होण्याच्या आधी जो गॅप भेटत होता त्यामध्ये मग मी स्कॉलरशिपची तयारी करायची किंवा कॉम्पिटिशनची तयारी करायची. आणि शाळेत होत असल्यामुळं शाळेचं रिवाईज करायची काही गरज नव्हती. आणि नंतर मग रात्री जेव्हा 7पर्यंत जेवढा वेळ होता तोसुद्धा मी कॉम्पिटिशनमध्येच स्टडी करायचे. आणि नंतर 7 ते 9 ज्ञानराजसारखे बाकीचे क्लासेस होते, त्याचा मग मी अभ्यास करायचे. पर्णा बेटा, तुझं डेली रुटीन कसं होतं? मी सकाळी 5ला उठायचे. त्यानंतर आम्ही घरी तिघी बहिणी असल्यामुळे थोडा उशीर लागायचा सगळ्यांना आवरायला आणि लवकर व्हॅन यायची घरी. आणि मग नंतर 12:30पर्यंत शाळा आणि 2 वाजता इथे नेटिझन्स ते 4 वाजेपर्यंत असायचं. त्यानंतर स्कॉलरशिपसोबतच मी अजून दुसऱ्या स्पर्धा परीक्षांचा पण अभ्यास करायचे. आणि नंतर 7 ते 9 ज्ञानराज आणि नंतर 9च्या नंतर कधी शाळेचा अभ्यास किंवा कधी स्कॉलरशिपचा अभ्यास असं. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे अपर्णाला, की मॅथमॅटिक्स हा पण सब्जेक्ट स्कॉलरशिप या परीक्षेसाठी मेंटल एबिलिटी इतकाच विषयाचा आहे आणि इतक्याच गुणांचा पण आहे, 50 मार्काचा. तर शालेय ह्याच्यामध्ये स्कूलमध्ये तर गणित हा विषय शिकवलाच जातो, पण स्कॉलरशिपच्या पर्स्पेक्टिव्हने त्या दृष्टिकोनातून काही वेगळी तयारी करावी लागते का गणितासाठी? हो, गणितासाठी वेगळी तयारी करावी लागते. मी विविध प्रकारची पुस्तके सोडवली होती आणि जे अगोदर सगळा सिलेबस कंप्लीट केला होता गणिताचा. आणि मग जे क्वेश्चन नाही आले ते सरांकडून डाऊट क्लिअरमधून करून घेतले होते. ओके.
तर मला आता सरांना पठाण सरांना एक प्रश्न विचारायचा आहे की आता पठाण सरांना प्रश्न विचारण्यापूर्वी मी अजून एक प्रश्न विद्यार्थ्यांना विचारतो की मराठी व्याकरण हा एक 2 भाषांपैकी इंग्रजी व मराठी अशा 2 भाषेचे पेपरही स्कॉलरशिपमध्ये आहेत. तर मराठी व्याकरणासाठी निकिता सांगेल आता की मराठी व्याकरणासाठी ती काय तयारी केली किंवा कोणते पुस्तक वापरले, संदर्भ ग्रंथ वगैरे. मराठी व्याकरणसाठी शाळेत काही जे व्याकरण होतं ते आणि नंतर मोरा वाळंबेचं जे पुस्तक होतं त्यातून पण मी थोडंसं केलं होतं. आणि व्याकरण पाठ केल्यानंतर काही अवघड नसतं, सोपंच असतं. आणि इतके सुंदर सुंदर संदर्भ ग्रंथ म्हणजे विद्यार्थी सांगतायत, म्हणजे प्रेक्षकांसाठी हा खूप मोठा खजिना आपल्याला सापडलेला आहे की मोरा वाळंबे सुगम व्याकरण हे जे बुक आहे संदर्भ मराठी व्याकरणासाठी, ते खूप सुंदर बुक विद्यार्थ्यांना रिकमेंड करतायत विद्यार्थी हे गुणवंत. तर आता पठाण सरांना मी प्रश्न विचारतो की इंग्रजी ग्रामर जे इंग्लिश ग्रामर आहे तर त्याची तयारी नेटिझन्स म्हणून कशा पद्धतीने केली जाते. आणि पठाण सर स्वतःही म्हणजे नेटिझन्समध्ये इंग्रजी व्याकरणाचे क्लासेस घेतात आणि विद्यार्थ्यांना शिकवतात. तर ते सांगतील आता की कशा पद्धतीने तयारी केली जाते आणि कशा पद्धतीने एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने काय त्याचा गुण वगैरे आहेत. स्कॉलरशिपचं जर परीक्षेचं स्वरूप पाहिलं, सरांनी सांगत असताना देखील सांगितलं आणि मुलांसोबत चर्चा करत असताना देखील आपल्या लक्षात आलेलं आहे की स्कॉलरशिपची परीक्षा ही 2 पेपरमध्ये विभागलेली आहे, पेपर 1 आणि पेपर 2. जर आपण मराठी माध्यमाचा विचार केला तर पेपर 1मध्ये मराठी व्याकरण आणि गणित असे 2 विषय असतात. आणि इंग्रजी माध्यमाचा जर आपण विचार केला तर पेपर 1मध्ये इंग्रजी आणि गणित असा त्याचं क्लासिफिकेशन असतं. आणि पेपर 1 हा 75 प्रश्न 150 गुण, म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी. आणि पेपर 2मध्ये तसंच बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी हे इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी, आणि मराठी मिडियमच्या मुलांसाठी बुद्धिमत्ता चाचणी आणि इंग्रजी असा हा पेपरचं स्ट्रक्चर असतं. आणि यामध्ये देखील पेपर 2मध्ये मग जर बुद्धिमत्ता चाचणीसोबत इंग्रजी व्याकरण म्हटलं तर 25 प्रश्न हे इंग्रजी व्याकरणाचे, म्हणजे एकूण 50 गुण जे आहेत, 25 प्रश्न प्लस बाय 2 म्हणजे 2 गुणांसाठी 1 प्रश्न, असे 50 गुणांची ही परीक्षा असते. आता याचे टॉपिक्स वगैरे जर आपण पाहिले तर सिलेबस वगैरे आपण पहिल्यांदा नेटिझन्समध्ये तयारी करून घेत असताना वैभव सर, तोडकर सर आणि मी असं आमचं तिघांचं एक सेशन होतं. आणि त्यामध्ये मग या परीक्षेची तयारी कशी करायची, त्याचा अभ्यासक्रम काय आहे हे अगोदर मुलांना आम्ही सांगतो की अभ्यासक्रम हा आहे आणि तो अभ्यासक्रम त्याची तयारी कशी करायची. मग ते शिकवत असताना क्लासरूममध्ये मुलांना कन्सेप्ट क्लिअर करणे आणि त्याच्यावरती मग परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात. समजा आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच आहे तर पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये विविध प्रकारचे शब्द आहेत, हे जर आपण शिकलं तर त्याच्यावरती प्रश्न परीक्षेत कसा येतो. नाऊनची डेफिनेशन पोरांना माहीत असते सगळं, नाऊन म्हणजे काय, त्यानंतर मग नाऊनचे प्रकार कोणते हे सगळं माहीत आहे, परंतु त्याच्यामध्ये प्रश्न फिरवून विचारला जातो है ना. आणि तो प्रश्न कशा पद्धतीनं, मग एखादं वाक्य दिलेलं असतं आणि त्याच्यावरती ते एक नाऊन अंडरलाईन केलेलं असतं, आयडेंटिफाय द टाईप ऑफ द नाऊन असा प्रश्न आपल्याला येतो. म्हणजे तो प्रश्न ॲक्च्युअली परीक्षेमध्ये कसा येतो याचा आपल्याला प्रॅक्टिस आपण नेटिझन्समधून करून घेतो. आणि तो ॲक्च्युअल क्वेश्चन आणि एक्झाममध्ये ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा सराव फार गरजेचा आहे. कन्सेप्ट आपण दररोज तेच शिकत असतो, 5वीपासून 1लीपासून आपण नाऊन म्हणजे काय, प्रोनाऊन म्हणजे काय हे ग्रामरमध्ये आपलं चालूच आहे दररोजच्या दररोज, आणि ते 8वीपर्यंत येईपर्यंत आपल्याला पाठांतर होतं. फक्त फरक हा आहे की आपल्याला जो कंटेंट आहे तो कंटेंट आपण शिकून तो कशा पद्धतीनं सोडवतो याची तयारी करून घेतली जाते आणि ती फार महत्त्वाची आहे. फक्त हा इंग्रजीच्या बाबतीत नाही तर इंग्रजीच्या ग्रामरमध्ये आणि मराठीच्या व्याकरणामध्ये तसा थोडाफार डिफरन्स नसतो, साम्यता असते वाक्यरचना वगैरे सोडली तर. आणि त्यामुळे मग मुलांना आम्ही सांगत इंग्रजी व्याकरणाबरोबरच मराठी व्याकरण देखील थोड्याफार प्रमाणामध्ये त्याची माहिती करून देतो. हे होती इंग्रजीच्या व्याकरणाची तयारी कशी करावी ते. ओके, थँक्यू सर. खरं तर पठाण सरांनी आणि वैभव सरांनी नेटिझन्सच्या स्कॉलरशिपची कमान जेव्हापासून हातात घेतली तेव्हापासून रिझल्ट नक्की उंचावलाच आहे आणि मुलंही त्या दिशेने अधिक चांगले प्रयत्न करू लागलेले आहेत. अपेक्षा अशीच आहे की
आपण आज 4 जणांच्या मुलाखती घेत आहोत. कदाचित भविष्यात त्यापेक्षा दुप्पट, त्यापेक्षा 3पट मुलांच्याही मुलाखती आपल्याला घ्याव्या लागतीलच. एक नेटिझनचाच विषय निघतोय म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी एक प्रश्न परत एकदा माझ्यासमोर येतो. आपल्या सगळ्यांच्या माहितीनुसार तरी असं की तुम्ही सगळेजण एकाच वेळेला मला वाटतं नेटिझन्सला जॉईन केलं. कोणत्या वर्गाला जॉईन केलं अपर्णा तू? 8वीमध्ये जॉईन केलं मी. आणि सुशांत तू कोणत्या वर्गात जॉईन केलंस? मी 7वीमध्ये जॉईन केलं. सुशांतनं 7वीला, अपर्णा 8वीला जॉईन केलेलं. समृद्धी? मी 6वीला. समृद्धी 6वीपासून आहे. आणि निकिता? मी नेटिझन्स 6वीपासूनच जॉईन केले. ओके, म्हणजे तुमचं आता हे चौघांचंही तसं पाहायला गेलं तर तुम्ही आता 10वीला आहात नेटिझन्समध्ये आणि शेवटचं वर्ष तुमच्या सगळ्यांचं इकडं निश्चितच आहे. 8वी स्कॉलरशिपच्या वेळेला तुम्हाला निकिताकडनं प्रश्न असा की तुम्हाला तर बरीच मदत तशी झालीच आहे, पण स्पेसिफिकली तुम्हाला नेटिझन्सचं 8वी स्कॉलरशिपला घेऊन काय आवडलं ते सांग. नेटिझन्सचं म्हणजे टेस्ट सिरीज त्यांच्या ज्या होत होत्या त्याच्यामधून खूप फायदा झाला. त्याच्यामधले जे व्हरायटीज ऑफ क्वेश्चन्स आहेत ते त्याच्यामधून खूप सराव होत होता आणि त्यांच्या त्या प्रॅक्टिसमुळं आमची पण प्रॅक्टिस खूप झाली. ओके, अपर्णासाठी हाच पुन्हा प्रश्न आहे की तुला त्याच्यातनं काय मिळालं? कोणत्याही परीक्षेसाठी सराव खूप महत्त्वाचा असतो आणि मग इथे चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आणि नंतर सगळं सिलेबसच्या टेस्ट सिरीज अशा झाल्यामुळे त्याचा नक्कीच आम्हाला फायनल परीक्षेमध्ये फायदा झाला. ओके, एक प्रश्न आता परत समृद्धीकडं आहे की तुम्ही मला नेहमी विचारत होतात आम्हाला सगळ्यांनाच की म्हणजे तुमचं माध्यम, काही जणांचं मराठी माध्यम आहे, काही ते सेमी इंग्रजी आहे. अशा गोष्टीतनं आम्हालाही काही गोष्टी तुमच्याकडनं मिळाल्या की मराठीमध्ये पण बरेच मुलं परीक्षा देतात, म्हणजे मेंटल ॲबिलिटी मराठीत पाहिजे, गणितसुद्धा मराठीत पाहिजे, असं सगळं होतं. तुझं कसं होतं? म्हणजे तू गणित आणि मेंटल ॲबिलिटी कोणत्या माध्यमातून सोडवलं होतंस? मी मराठी माध्यमातून सोडवलं होतं. गणित आणि मेंटल ॲबिलिटी दोन्ही पण? हां. ओके, आणि सुशांत तुझं कसं होतं? सर ते काही चुका होत्या त्या एक्झाममध्ये, त्याबद्दल मी इंग्लिशचा पण हे घेतलं. ओके, बरं, मला अजून प्रश्न तुम्हाला चुकांचा विषय निघाला म्हणून एक नेहमी विचारावंसं वाटतो. मागच्या 3-4 वर्षापासून सातत्यानं असं आम्ही रीड करत आहोत की चाहे स्कॉलरशिप असेल किंवा चाहे NTSCची परीक्षा असेल, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये बरेचसे प्रश्न चुकीचे निघतात आणि ते कालांतरानं मंडळाकडनं रद्द केले जातात. प्रश्न चुकीचा आहे हे तुम्हाला परीक्षा देत असताना लक्षात येतं, बरोबर आहे? त्यावेळेला तुम्ही त्याला कशा पद्धतीने टॅकल केलं आहे? म्हणजे चुकीचा प्रश्न हा नंतर रद्द होणारच आहे असं तुम्हाला कॉन्फिडन्स त्यावेळेस वाटत होता? सुशांत, तुला तसं सांगू शकशील? सर, आम्हाला मराठी माध्यमामध्ये डाव्या साईडला मराठीमधून पेपर आणि उजव्या साईडला इंग्लिशमधून पेपर होता. दोघांचे क्वेश्चन जे सेम आहेत ते बरोबर होते आणि काहीच्या डिफरन्स होता दोघात पण. ते क्वेश्चन नंतर चुकीचे निघाले. ते तुझा अनुभव काय समृद्धी? मग अशा चुकीच्या प्रश्नाला तुम्ही खरं तर काय होतं की मग आपला वेळ जातो, आपलं वाटतं की नाही ह्याला सोडवावं लागेल, हे काहीतरी बरोबरच आहे. त्यावेळेला तुम्ही काय केलं होतं? मला जो क्वेश्चन चुकीचा वाटत होता त्याचं मी मराठीतून सोडवले होते बुद्धिमत्ता गणित, त्यामुळे मी नंतर ते इंग्लिशमध्ये पाहिजे ते क्वेश्चन तसेच आहेत का ते चुकीचे आहेत, आणि जर दोन्ही चुकीचे वाटू लागले तर मी ते नंतर सोडवत नाही. तर ते सोडवायचं नाही का स्किप करायचं, काय करत होतात? म्हणजे स्किप करत होते. ओके, म्हणजे मग तुमचे गेल्या वर्षीला 300 गेलं, तुमच्या 8वीच्या वेळेला 300 पैकीचे मार्क्स आले का त्यापेक्षा कमी आले? किती पैकीचे आले? हां, किती पैकी आले? 294 पैकी. 294 पैकी तुला किती मार्क्स आले? 268. 268, म्हणजे तुमची फार क्लोज फाईट होती. समृद्धीला किती मार्क्स होते 294 पैकी? 274. 274. ओके, मोस्ट क्लोज. म्हणून तू मला वाटतं राज्यामध्ये तुझा 7वा आणि जिल्ह्यामध्ये पहिलाच आला. जिल्ह्यामध्ये पहिला आणि राज्यामध्ये 7वा असा तो क्रमांक तिला तिथं मिळवता आला. बरं, आता हा जो प्रश्न आहे निकिता, तू कसं हँडल करायचीस? म्हणजे चुकीचे प्रश्न तुम्हाला वाटायला लागले आणि हे रद्द होणार असं वाटतं, त्यावेळेला तुमची तिथं भावना कशी असते, भूमिका कशी असते? तो चुकीचा जो प्रश्न असतो तो पहिल्यांदा सोडवायचा. मग जर नाही आलं 2दा वाचून पण जर येत नसेल तर मग तो क्वेश्चन चुकीचा आहे असं समजत होतं आणि मग आम्ही तो स्किप करत होतो. शेवटी पेपर सोडून झाल्यावर अजून एकदा पाहायचो त्याला. असंच अपर्णाचं पण काय मत आहे याच्याबद्दल, चुकीच्या प्रश्नांना हँडल करण्याबद्दल? हां, म्हणजे 1-2 वेळा सोडवल्यानंतरही तो प्रश्न जर नाही आला तर आपल्याला समजतं की हा चुकीचाच आहे. मग मी स्किप नव्हते करत.
सोडत होते त्याला. ओके. बरं, अजून एक असं की आपल्याला ते म्हणजे प्रश्न पुढं तर आलंच असा तुमचा जो क्रम होता ना पेपर सोडवताना, म्हणजे आता पहिला पेपर आहे समजा, त्या पहिल्या पेपरमध्ये तुम्ही प्रत्येकाने पहिलं म्हणजे समजा मॅथ्स घ्यायचं आहे तर मॅथ्स घेतलं, मग टिपिकल सिक्वेन्स घेतली. कसं तुम्ही सिक्वेन्स कशी ठेवली होती फायनल परीक्षेला? आधी काय सोडवलं होतं पेपर 1मध्ये किंवा पेपर 2मध्ये? हां, ज्याप्रमाणे प्रश्नांचा सिक्वेन्स होता त्याचप्रमाणे मी सोडवत होते. आणि जे फर्स्ट अटेम्प्टमध्ये व्हायचे क्वेश्चन ते पहिल्यांदा सोडवून नंतर हार्ड क्वेश्चन सेकंड अटेम्प्टमध्ये करत होते. ओके, तुझं तसंच होतं? हां, निकिताचं पण तसंच. ओके. आणि समृद्धी तूही तशाच पद्धतीनं? तुझं काही वेगळं काही सिक्वेन्स होती का? तू आपलं ओळीनं सगळे सोडवलंस? तुझं काय सिक्वेन्स होती? मी आधी मॅथ्स सोडवलं, नंतर मराठी सोडवलं, कारण मराठीला कमी टाईम लागतो. ओके. मग तू गणित आधी सोडवलंस असं? हां, मी एक क्वेश्चन 2दा सोडवला मॅथची. ओके. अच्छा, हे एक बरं आहे, म्हणजे एवढा वेळ तुम्हाला मिळायचा की बाबा 2दा करून बघायचं. क्या बात आहे. म्हणजे एक त्याच्यातलं सिक्रेट तुम्हाला इथनं अजून एक सुशांतच्या इथनं मला तोडून ऐकायला मिळालं. ते म्हणजे काय तर रिव्हेरीफाय द क्वेश्चन. तुम्ही सगळेजण असे रिव्हेरीफाय करत होतात प्रश्नाला? म्हणजे किती सगळे प्रश्न रिव्हेरीफाय. आणि एक मला असं लक्षात येतं की तुम्ही सराव परीक्षा देत असताना ना तुम्हाला जितका वेळ फायनली मिळणार आहे त्याच्यापेक्षा कमी वेळात पण तुम्ही पेपर सोडवण्याचा प्रयत्न खूप जणांनी केला होता. म्हणजे तुम्हाला वेळ पेपरला किती असतो निर्धारित वेळ एका पेपरला? 1.5 तास. तर तुम्ही हा प्रयत्न केला का 1 तास 40 म्हणजे 1.5 तासापेक्षा खाली म्हणजे 90 मिनिट आहेत समजा, सॉरी, तर 90 मिनिटाच्या ऐवजी तो 80 मिनिटातच पेपर संपला पाहिजे असं तुम्ही सरावात केलं होतं का? सरावामध्ये केलं होतं असं? म्हणजे हा पण तुमचा सराव झाला. सुशांत, तुझं काय मत आहे? तू सांगू शकशील कसा? सिरीज सुरू असताना मी अर्धा तास आधीच पेपर सोडून निघून जातो. अरे बापरे, एवढा अर्धा तास आधी सोडवायचा तू प्रयत्न करत असं? हां. म्हणजे कधी तुला असं वाटलं नाही का आपली खूप घाई झाली म्हणून? नाही, म्हणजे एवढा सराव झाला होता. मी डबल सोडवायचो तेवढ्याच तासात पेपर. क्या बात आहे. म्हणजे हे एक सूत्र आहे बघा की पुन्हा पुन्हा तुम्ही तो प्रश्नाचं उत्तर तेच तसंच येतं का हे बघणं पण तितकंच मला वाटतं महत्त्वाचं आहे. किमान स्कॉलरशिपच्या परीक्षेला तुम्हाला एवढा वेळ नक्कीच मिळतो. इतर परीक्षांना एखाद्या वेळेस कमी जास्त मिळत असेल. ओके. विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना भूमिका काय असावी, कशी असावी हे आपण सांगतच आहात. विद्यार्थी देखील सांगत आहेत, यांच्या उत्तरांवरनं आपल्याला कळतं आहे. परंतु मला एक तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की पालकांची भूमिका कशी असावी. पालकांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. कुठल्याही विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये पाहिलं तर ती पालकांची भूमिका कशी असावी. आपणही एका यशस्वी विद्यार्थ्याचे पालक आहात, तर ते तुमच्याकडून आम्हाला जाणून घेण्यात आनंद होईल. नाही, निश्चितच हे सगळेच माझे मुलं आहेत आणि माझ्या मुलांबद्दल काय किंवा सगळ्यांच्याच बद्दल काय पालक म्हणून भूमिका काय असावी हे अकॅडमीच्या दृष्टीनं जर मी सांगायचं म्हटलं तर ती भूमिका माझी थोडीशी स्पष्ट अशी आहे की पालकांनी विद्यार्थ्यांना एकतर फ्रीडम द्यायला पाहिजे, फ्री हँड दिला पाहिजे. त्याला जे करायचं आहे त्याला ते करू दिलं पाहिजे. बऱ्याचदा पालकांचा आणि मुलांचा विसंवाद असतो की तुला हे करायचं आहे आणि हेच करायचं आहे, म्हणजे फक्त तू स्कॉलरशिपच कर किंवा फक्त तू स्पर्धा परीक्षाच कर असं म्हटलं तर मी एखाद्या वेळेस मान्य करू शकतो. पण तुला शाळेमध्ये पण पहिला यायचं आहे, शाळेतलेही 2 मार्क्स कमी नाही झाले पाहिजेत आणि ह्या परीक्षेमध्ये पण पहिला यायचं आहे, अशी भूमिका ठेवली तर ती थोडीशी अन्यायकारक होते आणि त्याच्यातनं विद्यार्थी दबून जाऊ शकतो. पालकांनी निवळ स्कॉलरशिपच काय तर जितक्या म्हणून शालेय स्पर्धा परीक्षा आहेत त्या शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये आपला जो पाल्य आहे, आपला जो मुलगा असेल मुलगी असेल तर त्यांना त्या शालेय स्पर्धा परीक्षेचं एक्सपोजर द्यायला पाहिजे. मग त्याचा रँक हळूहळू सुधारतो. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला 5वी 6वीला समजा काही जमलं नाही, तो फक्त परीक्षाचा अटेम्प्ट करून परत आला किंवा अर्धाच पेपर सोडून परत आला तर ते काय हरकत नाही. तो तसा मार्गक्रमण करत पुढं जर गेला तर तो एका दिवशी शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये निश्चितच चांगलं मेरिट तो मिळवू शकतो. आणि शालेय स्पर्धा परीक्षेचं मेरिट हे टिकाऊ मेरिट आहे. शाळेच्या बोर्डातलं जे मेरिट आहे ना ते डुप्लिकेट मेरिट आहे. त्याला आपण म्हणतो ना चायना माल, हे तसा प्रकार आहे. डुप्लिकेट मेरिट आहे. शालेय ज्या स्पर्धा आहेत ना त्या परीक्षेचं त्या दिवशी पुरता आनंद, त्याचा आनंद फक्त लोकांना सांगण्यापुरता. कारण या संपूर्ण स्पर्धेच्या जगामध्ये आपल्या पाल्यानी अतिशय ॲप्लिकेशन ओरिएंटेड
असे प्रश्न त्यांना सोडवता आले पाहिजेत. आता 8वी स्कॉलरशिपला मॅथ्समध्ये खास करणं, मराठी व्याकरणामध्ये, इंग्रजी व्याकरणामध्ये हे सरळ बाळबोध प्रकारचे प्रश्न फार कमी येतात. थोडेसे चॅलेंजिंग क्वेश्चन्स मुलांना तिकडे जरूर फेस करावे लागतात आणि त्यांनी ती केलेले सुद्धा असतात, असं मला तुम्हाला इकडं सांगायचं आहे. छान असं मार्गदर्शन केलं. पालकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. थोडंसं आपण कॅज्युअल होऊयात आणि या गप्पा पुढे जात असताना तुमच्या पर्सनल बाबीविषयी थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, की तुम्ही अभ्यास तर करता, तुमच्याकडनं कळालं की तुमचा शेड्यूल जो आहे तो मॉर्निंग टू इव्हनिंग जो आहे तो फुल्ली पॅक्ड असा शेड्यूल आहे. तर यामधून तुमच्या आवडी निवडी काय आहेत, तुम्हाला काय आवडतं काय आवडत नाही, याविषयी देखील आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. सुशांत, तुझ्या आवडीनिवडीविषयी काय सांगशील? मला इतिहासाची पुस्तके वाचायला खूप आवड आहे. मी इतिहासची खूप पुस्तकं वाचली. पानिपत, विश्वास पाटील यांचं, त्यात मराठ्यांचं म्हणजे पानिपतचं तिसरं युद्ध हे मला खूप आवडतं. अच्छा, ऐतिहासिक विश्वास पाटलांचे पुस्तकं बुद्धिमत्तेला चालना देणारी आणि चॅलेंजिंग. समृद्धी बेटा, तुझ्या आवडीनिवडी काय आहेत? मला चेस आणि बॅडमिंटन खेळायला आवडतं आणि ड्रॉइंग करायलाही आवडतं. गुड. निकिता? मला ड्रॉइंग करायला तर आवडतं, पण पुस्तक वाचायला पण खूप आवडतं. मला जास्त तर UPSC क्रॅक केलेल्या व्यक्तींची पुस्तकं वाचायला खूप आवडतं. त्यामध्ये मी डॉक्टर विश्वास नांगरे पाटलांचं ते मन में है विश्वास वाचलं आहे, डॉक्टर राजेंद्र भारूड सरांचं पुस्तक वाचलं आहे आणि असे भरपूर पुस्तक मी वाचलेत. मला अभ्यासाव्यतिरिक्त ड्रॉइंग आणि संगीत या विषयांची आवड होती. मला 4थीपर्यंत संगीताचा क्लास देखील होता, पण त्यानंतर लातूरला आल्यामुळे तो क्लास बंद पडला आणि तरीही मी आज पेटी वाजवू शकते. वा, क्या बात आहे. म्हणजे तुमच्या आवडीनिवडी तुम्ही तर जोपासलेल्या आहेतच, निश्चितच जोपासलेल्या आहेत. आत्ताशीच मी बोलत होतो की शाळेचं काही मेरिट आपण निश्चित विचारत, काही पालकांच्या समोर असतं की शाळेचा परफॉर्मन्स पण असला पाहिजे. हरकत नाही, मी तोही प्रश्न तुम्हाला खरं तर विचारायला हवाच आहे की शाळेमध्ये तुम्हाला तुमचे मार्क्स कसे येतात, हे सगळं सांभाळून सगळं करून शाळेच्या परीक्षा म्हणजे तुम्हाला आता फार लहान वाटत असतील, अशा वाटत असतील की बाबा चला एकदम बालवर्गासारख्या परीक्षा द्यायला तुम्ही जात असा, असं माझा अंदाज आहे. तुमचं मेरिट काय येतं? तुमच्या वर्गात कितवा नंबर येतो शाळेच्या परीक्षेमध्ये? जवळपास तो विदिन 5 असतो रँक. माझा रँक पण असं वरच होता, बऱ्याचदा तर फर्स्ट रँक पण आलेला होता माझ्या शाळेच्या एक्झाममध्ये. माझा टॉप 3 मध्ये राहत होता. अच्छा, टॉप 3 मध्ये. गुड. सुशांत, तुझा क्रमांक? माझा ईच एक्झाममध्ये सेकंडच येतो. अच्छा, त्याचा खंत नाही वाटत? नाही, सेकंडच्या खाली पण जात नाही, वर पण जात नाही, ऑलवेज सेकंड असतो. व्हेरी गुड. एक महत्त्वाचा प्रश्न असा की आता आपण एका पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमध्ये आहोत. ऑफलाईन क्लासच्या वेळेस तर आपल्याला मजाच यायची. कोरोनाचा काळ चालू आहे आणि यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धती जी आहे ती ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू आहे. तर या ऑनलाईन शिक्षण घेत असताना तुम्ही कोणकोणत्या माध्यमांचा, म्हणजे कोणकोणती साधनं आहेत तुमच्याकडं, कोणकोणते माध्यम आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही तुमची शिकण्याची प्रक्रिया जी आहे ती थांबवलेली नाही आहे? तसं तर मी कोणत्या माध्यमांचा जास्त यूज केला नाही, पण यूट्यूबवर थोडंसं काही थेरी पार्ट्स बघत असतो आणि जर काही नाही समजलं तर सरांनाच विचारतो. सर आम्हाला सेपरेट एक झूम मीटिंगवर आम्हाला समजावत असत. ओके. समृद्धी बेटा? ऑफलाईन आणि ऑनलाईनमध्ये तसं जास्त काही फरक पडला नाही, कारण स्कूल हे ऑनलाईन चालू होते, नेटिझन्स हे सर्व ऑनलाईन चालू होतं आणि जे मला काही समजत नव्हतं ते मी यूट्यूबवर पाहत होते, त्याचे थोडेसे व्हिडिओज. मी अभ्यासासाठी काही कॉन्सेप्ट्स ज्या आहेत ज्या मला समजल्या नाहीत त्या मी कोरोनाच्या काळामध्ये असं यूट्यूबवर गुगलवर सर्च करत होते. तेवढाच अभ्यासापुरताच मी माध्यमांचा वापर केला. अपर्णा? आपल्याला काही जे प्रश्न होते आले त्यासाठी एक उत्तम ॲप आहे, मी तुम्हाला सजेस्ट करू इच्छिते, डाऊटनेट म्हणून. तिथे आपण कोणत्याही प्रश्नाचं सोल्युशन बघू शकतो आणि त्याचाच मला लॉकडाऊनमध्ये उपयोग झाला.
अच्छा, लॉकडाऊनमध्ये उपयोग झालेला आहे. आपण सर्वजण आता सध्याला चांगले टेक्नोसेवी वगैरे झालेलो आहोत. आपल्या हातामध्ये आतापर्यंत मोबाईल फोन वगैरे सगळे जवळपास सर्वांकडे मोबाईल असतील आता. पालकांनी घेऊन दिले असतील ऑनलाईन शिक्षणासाठी वगैरे. दिवस तर नव्हता मोबाईल, त्यामुळे लेक्चरचा खूप लोड झाला होता, पण नंतर ते मेंटेन झालं. अच्छा, मग एक आणखी थोडासा वैयक्तिक प्रश्न, टी व्ही पाहता का तुम्ही? 9वीपर्यंत पाहत होते, पण आता वेळच भेटत नाही आहे टी व्ही पाहायला वेळ भेट. निकिता, तू पाहते का बेटा टी व्ही? हां, थोडा वेळच पाहते, पण आता सध्या तरी घरी वेळ टी व्ही भेटत- आहे? हो आहे. ओके. सोशल मीडिया अकाउंट्स जे आहेत, जसं यूट्यूब आहे, फेसबुक आहे ना, व्हॉट्सॲप आहे, इंस्टाग्राम आहे, असे ॲक्टिव्ह आहात? अकाउंट्स वगैरे आहेत तुमचे? नाही सर, तसे काही नाही आहेत आणि ॲक्टिव्ह पण नाही तेवढं जास्त, फक्त अभ्यासापुरतं गूगल आणि यूट्यूब एवढंच, बाकी काही नाही. अच्छा. समृद्धी बेटा, तू मी पण तसं टी व्ही वगैरे पाहते का नाही? टी व्ही पाहते. पाहते. हां. किती तास पाहते दररोज टी व्ही? तास नाही, 15-20 मिनिट. 15-20 मिनिट. म्हणजे असंच बातम्या आहेत. 15-20 मिनटं टी व्हीमध्ये, त्याच्यामध्ये न्यूज वगैरे जे हां. आहे ते तेवढंच, हां बाकी दुसरं काय नाही. पण घरी टी व्ही आहे. हां. ओके. सुशांत, तू घरी टी व्ही आहे पण मी पाहत नाही. पाहत नाही टी व्ही? नाही, सोशल मीडियावरच असतो. व्हॉट्सअपवर अर्धा एक तास असतो. अच्छा, बाकी काही नाही. व्हॉट्सॲप वगैरे यूज करतो. मित्रांशी वगैरे मग चॅटिंग वगैरे? थोडंफार. अच्छा, ठीक आहे. अपर्णा, मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे, तू टी व्ही पाहते का? आणि पाहते तर किती वेळ? आणि व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम असं सोशल मीडियावरती तू ॲक्टिव्ह आहेस का? फेसबुक, इंस्टाग्राम वगैरेवरती नाही आहे मी. व्हॉट्सअपवर असे शाळेचे ग्रुप्स, क्लास टेस्टचे ग्रुप आणि फ्रेंड्स यासाठीच त्याचा उपयोग होतो. एवढ्यासाठीच. तुम्हाला खरं तर प्रश्न याच्यासाठी आम्ही हा विचारला की सध्याच्या काळामध्ये काय होतं, बऱ्याच जणांचं असं असतं की मुलं हे मोबाईल त्यांच्या हातामध्ये हा आला म्हणण्यापेक्षा ते कंपल्सरी झालं आहे की ते मोबाईल नाही म्हटलं तरी ओरबाडून हिसकाटावून पण घेतात. म्हणजे माही मला मोबाईल पाहिजेच, आणि त्याच्यात मग गेम्स पण खेळत बसणं, अभ्यासाचं सगळं बाजूला ठेवायचं आणि तिकडंच वाहत जायचं. सध्याच्या काळामध्ये काय आहे की हे जे डिस्ट्रॅक्शन्स पॉईंट्स आहेत ना, ते आधीच्या काळापेक्षा जास्त हे निर्माण झालेले आहेत. आधी कसं ताटामध्ये एक भाकरी आणि भाजी असायची, आता पंचपक्वान्न व्हायला लागले, त्यामुळं नेमकं अजीर्ण व्हायला लागलेलं आहे सगळंच करायचं म्हटलं तर. म्हणजे जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन असं साधारणपणे चित्र हे तिकडे दिसतं आहे. हे जे आता तुमच्या सगळ्यांशी चर्चा करता करता आपण मुलाखतीच्या एका टप्प्यावरती असे आलेले आहोत की हे थोडेसे हलके फुलके प्रश्न तर सर घेतच आहेत, तुमच्यासमोर सगळं मांडणं तर सुरूच आहे. एक दुसरी बाजू पण असते, ती बाजू म्हणजे प्रेशरची, टेन्शनची, की बाबा मला हे स्कॉलरशिपला राज्याच्या यादीमध्ये येणं हे म्हणजे तुम्ही सांगताय तर सहजपणे तुम्ही सांगतायत, पण ते तितकं सोपं नसतं. त्याच्यामागे प्रेशर कंडिशन्स आहेत, टेन्शन कंडिशन्स आहेत, अपयशाच्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर असं कधी तुम्हाला अपयश आलं होतं का? किंवा चला 8वी नाही, स्कॉलरशिपच नाही, पण त्याच्या आधीच्या वर्गात किंवा अगदी 9वीपर्यंतच्या वर्गात, 10वी, आता सध्याला सुद्धा काही परीक्षा तुम्ही दिल्या असतील तर अपयश आलं होतं का? आणि त्याच्यासाठी तुम्ही काय मग मनात खूणगाठ बांधली होती? मला वाटतं समृद्धीपासनं ह्या प्रश्नाचं आपण सुरुवात करूयात. 5वीला सायन्स मराठी माध्यमातून होतं, सेमी मीडियमला पण. त्यामुळे मी 6वीला होमी बाबाला मराठी माध्यमातून बसले होते, पण माझी तयारी इंग्लिश माध्यमातून होत होती. मग मला ते एक्झाममध्ये प्रश्नच कळाले नाहीत की म्हणजे मराठी माध्यमातून ते शब्द कसे आहेत ते वेगळे वाटू लागले. म्हणून मला मराठी माध्यमात म्हणजे 6वीला चांगले गुण मिळाले नाहीत. मग मी ठरवले की आता पुढच्या एक्झाम्समध्ये मला चांगले मार्क मिळवायचे आहेत. आणि 9वी होमी बाबामध्ये पण मी तसं ठरवलं होतं, पण तेव्हा कोरोनाचा काळ होता आणि ऑनलाईन एक्झाम्स होत्या, त्यामुळे मला तेव्हा पण टेक्निकल इश्यू आला. मला काही प्रश्न दिसतच नव्हते आणि माझी एक्झाममध्येच बंद पडली होती. ओके. आणि मग तिथं पण तुझे मार्क्स मला वाटतं ते कमी आले. हां. ओके. सुशांतकडं काही याच्याबद्दल सांगण्यासारखं आहे? गेल्या 3-4 वर्षात मला आत्ताच याच वर्षी भावाचं अपयश आलं आहे. ते बायोलॉजी सब्जेक्ट मला खूप हार्ड जातो, त्यामुळं हे अपयश आलं आहे. ओके. आणि तरी पण तुम्ही सगळ्यांनी पुढं मार्गक्रमण केलं, बरोबर आहे ना? आता म्हणजे तुमच्या अपयशाला तुम्ही जास्त मनावरती नाही घेतलं, ते त्याच्यावरती तुम्ही मात करतच आलेला आहात. निकिता, काय सांगशील?
मला एकदा अपयश आलं होतं 9वीच्या भागामध्ये. मला 2 मार्कानं माझं गेल्यामुळं मी खूप नाराज झाले होते. पण त्यानंतर मी तिथंच खचून न जाता पुढच्या एक्झामसाठी चांगलं करेन असं ठरवलं. क्या बात आहे. आणि मग अपर्णाला याचा काय अनुभव आहे? 6वीमध्ये भाबामध्ये मी सेकंड लेवलपर्यंत पोहोचले होते, पण थर्ड लेवलला मला जाता आलं नाही, की त्यामुळे की त्या परीक्षेचा नेमका पॅटर्न काय तोच आम्हाला माहीत नव्हता किंवा त्याची प्रॅक्टिसच आम्हाला झाली नव्हती की एक्सपेरिमेंट कशाप्रकारे करतात, त्याचे कन्क्ल्युजन कसे लिहितात. नंतर मी ठरवलं की 9वीमध्ये मी सगळ्या लेवल क्रॅक करणार आणि मी केल्यासुद्धा. क्या बात आहे. म्हणजे खरं तर आत्ता अपर्णाविषयी आपण एक ॲड ऑन जोडू शकतो. ते म्हणजे अपर्णाने खरोखरच 9वीच्या भाभा परीक्षेमध्ये जाऊन पहिला लेवल क्रॅक केली. तुझ्या पहिल्या लेवलला किती मार्क्स आले? 100पैकी 73. 100पैकी 73 मार्क आले. आणि दुसऱ्या लेवलला पण मला वाटतं तू क्रॅक केलंस, प्रॅक्टिकल पण झालं आणि तुझं काल परवा इंटरव्ह्यू पण झाले. म्हणजे आता मेडल तर फिक्स झालं भावामध्ये. आता 8 जूनला रिझल्ट आहे. क्या बात आहे. म्हणजे आता लगेच तुमचा रिझल्ट येईलच या जवळपासच्या काळामध्ये. बरं, हा एक तुम्ही यश अपयशाचा निश्चित सांगत आहात. दररोज पण असं कधी होतं की एखादा प्रश्न सुटत नाही, टेन्शन त्याच्यातनं निर्माण होऊ शकतं. असं झालं आहे कधी टेन्शन आलं आणि टेन्शन आलं अभ्यासाचा येऊ दे किंवा अजून कोणाचं, कोणीतरी मग काहीतरी वाकडं बोलतं, कधी कधी शिक्षक अपमानकारक बोलतात, कधी कधी कोणी मित्रमैत्रिणी आपल्याला विनाकारण चिडवतात. ह्या सगळ्याला तुम्ही कसं मॅनेज करता? हो, घरी म्हणजे मला मॅथ्स हा विषय खूप आवडतो आणि जमतोही चांगला. पण कधी कधी घरात म्हणतात की नंतर तुला जमेल का, मग त्यावेळेस खूप प्रेशर येतं की खरंच मला जमेल की नाही. मग तू काय विचार करतेस की नाही? हां, मग मी ठरवतेस की मला जमणारच, मी नक्कीच करणार. बरं, ओके, ग्रेट. आणखीन दुसरं कुठलं टेन्शन निकिता तू सांगू शकशील? काय प्रेशर किंवा टेन्शन राहतं? कधी कोणी मित्रमैत्रिणींनी चिडवलं, शिक्षकांनी काही सांगितलं, बोललं तर? त्याचं फारसं मी काही मनावर लावून घेत नाही. Yeah. आणि मग माझीच तयारी मी जास्त करते, अजून थोडीशी प्रॅक्टिस करून मग मी चांगलं करते. क्या बात आहे. समृद्धीकडं याच्याबद्दल काय सांगण्यासारखं आहे? मी त्याचं काही जास्त मनावर घेत नाही. हो, म्हणजे तू काही मनावर घेणारच नाही आहे ना? टेन्शन घेत नाही. हां, येस, टेन्शन घेत नाहीस, बरोबर आहे. तू तुझा मार्गक्रमण करत राहतेस. आणखीन? येस, ग्रेट. सुशांत? मला असं कोण काही चिडवत नाहीच, पण सरांनी पण मला काही रागवलं नाही आहे. सर मला वेळोवेळी चुका सांगत असतात माझे. आणि तू त्या ॲक्सेप्ट करतोस आणि हां. त्याला पुढं तू सोल्युशनपर्यंत पण घेऊन जातोस. ग्रेट. हो, सर. मग मला अजून आता तुमच्याकडं बरेच प्रश्न विचारायचे आहेत, पण काही प्रश्न पठाण सरांकडं बाकी आहेत. पठाण सर तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतील. एक महत्त्वाचा प्रश्न असा की तुम्ही सर्वजण कोणी 7वीला, कोणी 6वीला, कोणी 8वीला असं नेटिझन्स जॉईन केलेलं आहे. तर तुमच्यासोबत लातूरमधील बहुतांश शाळातील, जवळपास सर्व शाळातील विद्यार्थी तुमच्यासोबत शिकत असतात. तर त्या विद्यार्थ्यांसोबत शिकत असताना त्याचा तुम्हाला काही फायदा झाला आहे का? त्याच्यामुळं तुम्हाला कोणत्या प्रकारची अभ्यासामध्ये मदत झाली, ते थोडंसं त्याविषयी तुम्ही आमच्यासोबत शेअर केलं तर बरं होईल. लातूरमधले सगळ्या शाळेतले विद्यार्थी आमच्या नेटिझन्समध्ये असल्यामुळं कॉम्पिटिशन खूप जास्त होतं आणि त्यात म्हणजे माझे सगळे फ्रेंड्स व्हरायटीचे फ्रेंड्स आहेत. म्हणजे कोणाला फिजिक्सच जास्त येतं, बायोलॉजीच जास्त येतं, मॅथच जास्त येतं, असे मी त्यांचे सगळ्यांची हेल्प्स घेतो. आमच्यासोबत मला आनंद वाटतो की आमच्यासोबत लातूरमधल्या नामांकित विद्यालयाचे विद्यार्थी शिकतात. आणि आमची तसेच प्रत्येक स्कूलमध्ये जे टॉपर्स असतात ते सगळे नेटिझन्समध्ये आहेतच आणि त्यांच्याशी आम्हाला कॉम्पिटिशन करायचं संधी मिळते. निकिता, तुला कसा फायदा झालेला आहे त्याचा? म्हणजे टॉपर्ससोबत शिकण्याचा काय फायदा आहे? तिथं नेटिझन्समध्ये खूप शाळेचे विद्यार्थी एकत्र येत असल्यामुळं त्यांच्या विचारांची आपल्याला म्हणजे माहिती होते आणि स्टुडंट्सचं एक इंटरॅक्शन पण होतं, त्यामुळं त्याच्या नॉलेज वाढतं. त्याच्यामुळे स्टुडंट्सचं इंटरॅक्शन होणं गरजेचं पण असतं. अच्छा, म्हणजे इतर विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्शन जे होतं त्याच्यामधून पण बऱ्याच बाबी, त्यांच्या स्ट्रॅटजीज विषयी वगैरे कळतं, ते अभ्यास कसे करतात याविषयी देखील आपल्याला माहिती होते. अपर्णा बेटा, तू काय सांगशील? विविध शाळांमधील जे विद्यार्थी आहेत त्यांची अभ्यास करण्याची मेथडॉलॉजी ही समजते आणि मला असं जाणवलं की स्पेशली CBSE बोर्डचे जे विद्यार्थी असतात ते वर्गामध्ये खूप कॉन्फिडन्स असतात आणि त्यांच्यासारखंच सर्वांनी बनायला पाहिजे. ग्रेट. आत्ता
तुम्ही इतके छान उत्तरं देत आहेत सगळेजणच, आणि ती मुलाखत उत्तरोत्तर एवढी रंगत गेली. खरं तर आम्हाला अपेक्षित नसतं प्रत्येक वेळेला की तुम्ही सगळेजण एवढे बोलाल. आम्हाला तुमच्या पालकांकडून नेहमी असा एक म्हणजे मुलाखत घ्यायची म्हणून आम्ही फोन केला तर ते म्हणायचे, अरे काय बोलू शकते की बाबा निकिता, काय बोलू शकते की समृद्धी, काय म्हणतो की सुशांत, अपर्णा तर कधी बोललेली मी बघितलंच नाही. असं पालकांचे सगळे प्रतिक्रिया येतात. पण तुम्ही एवढे छान बोलू शकता. निश्चितच तुमच्या पालकांना ही मुलाखत पाहत असताना आनंद आणि अभिमान निश्चित वाटणार आहे. याच्याच धाग्यावरती मी तुम्हाला खरं तर एक प्रश्न विचारतो की निश्चित तुमच्या ह्या सगळ्या इथपर्यंतच्या वाटचालीमध्ये आईवडिलांचं योगदान तर हे असतंच असतं. तुझ्या ह्या सगळ्या इथपर्यंतच्या प्रवासामध्ये आपण समृद्धीपासून सुरुवात करू की या प्रवासामध्ये तुला तुझ्या आईवडिलांच्या भूमिकेबद्दल काय सांगायचं आहे? मी 4थीपर्यंत इंग्लिश स्कूलमध्ये होते, त्यामुळे माझं मराठी व्याकरण आणि मराठी हा विषय कच्चा होता. मला सगळं म्हणजे मला सगळं मराठी मला माझ्या आईनेच शिकवलेलं आहे. मला जेवढी मराठी आता 5वीपर्यंत येत होती ती माझ्या आईमुळेच येत होती. क्या बात आहे. आई, तू तर मागाशी म्हणाली होतीस की आई गृहिणीच आहे, हां पण ती शिकवते. हां, तिने ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. व्हेरी गुड, क्या बात आहे. बिलकुल म्हणजे असं सगळ्यांच्याकडं जर पालकांची एवढी ॲक्टिव्ह भूमिका जर असली तर निश्चितच काय हरकत नाही आणि ते अतिशय कौतुकास्पद आहे. ओके, सुशांत तुझं सांग. माझे बाबा मॅथ्सचे टीचर असल्यामुळे माझे बाबा मला दररोज काही मॅथ्स घेत असत आणि मी अभ्यास करत करत कधी कधी जेवणच विसरून जातो, त्यामुळे आई पण लक्षात आणून देते ती. हां, की बाबा आता 4 वाजले 5 वाजले उठा, जेवा, अभ्यास. किती छान कॉम्प्लिमेंट आहे. आणि मी तुम्हाला नक्की सांगेन की या ठिकाणी जे ही मुलं सांगतायत, मी निकिताला हा प्रश्न परत विचारू इच्छितो की हे जे आईवडिलांविषयी जे आपण बोलतो ना, मला बरेचदा विचारतात मुलं की सर कोणती परीक्षा आहे, देशात पहिलं आलं तर काय मिळतं, जगात कुठली परीक्षा आहे त्याच्यात पहिलं आलं तर काय मिळतं. म्हटलं मेडल तर नक्कीच मिळतं, पण एक आत्ता सुशांतने सांगितलं की बाबा एवढा प्रेशर सगळं काम करून करून शेवटी आईलाच आठवण करून द्यावी लागते की बाबा तू सकाळपासून जेवला नाही आहेस, आता जेवून घे. किंवा कधी कधी संध्याकाळी उशिरापर्यंत अभ्यास करत बसलो तर मग पालक म्हणतात की आता बास झाला अभ्यास, आता जाऊन झोपा. मी तुम्हाला हे नक्की सांगेन की ह्या सगळ्या प्रवासामध्ये पालकांच्या ह्या भूमिका निश्चितच आत्ताच वाढलेल्या आहेत. आत्ता स्पर्धा वाढली त्यामुळे पालक जागरूक झाले आणि पालकांची जागरूकता अशी असते की ते प्रत्येक मिनिटाला मुलांच्या ॲक्टिव्हिटीवरती लक्ष ठेवतात, मुलांना कोपअप करतात, मुलांना सांभाळून घेतात. तुझा अनुभव काय निकिता पालकांच्याबद्दल, तू काय सांगशील? जेव्हा आपल्याला परीक्षेमध्ये अपयश येतं किंवा कमी मार्क्स पडतात तेव्हा पालकच आपल्याला जास्त डगमगू देत नाहीत, कमी मार्क्स पडले म्हणून रागवत नाहीत आणि जास्त पडल्यावर असं जास्त गर्व पण होऊ देत नाहीत. त्यामुळं त्यांचा साथ असायलाच हवा असं मला वाटतं. क्या बात आहे, तुझा तसा आहे बिलकुल. ग्रेट. अपर्णाचा अनुभव? मी इथे आत्तन मामांजवळ राहते आणि माझे मामा गणिताचे प्रोफेसर आहेत, त्यामुळे जेव्हा किंवा मला अशा विषयांमध्ये फिजिक्स आणि मॅथमध्ये अडचणी आल्या तेव्हा त्यांनी मला समजून सांगितल्या आणि आत्यांनी नेहमीच मला आईसारखं सांभाळलं आणि मला कसं वावरायला हवं सगळ्यांसोबत तेही शिकवलं. ग्रेट. म्हणजे हे एक दुसरा एक तुम्हाला इथं पदर या निमित्तानं समोर दिसतोय, तो म्हणजे की आपण ज्याला गार्डियन पेरेंट असं म्हणतो की खरेखुरे आईवडील तर निश्चितच गावी आहेतच अपर्णाचे आणि तेही त्यांना सपोर्ट करतातच, पण इथं राहून ती ज्यांच्याकडे शिक्षण पूर्ण करते, आता मला वाटतं तू कधीपासून इथं आहेस? 5वीपासून तू त्यांच्याकडे शिकायला आहेस. व्हेरी गुड. आणि मग ते स्वतःच्या अपत्यासारखं अपर्णाचं संगोपन करतात आणि ही एक जगावेगळी अशी खरं तर भूमिका अशी गार्डियन पालकांची ही लातूरमध्ये अनेक जण निभावत असतात. त्या सगळ्यांच्या प्रती आम्ही निश्चित आदर व्यक्त करतो. मी आत्ता बोलताना सांगत होतो की काय मेडल मिळवायचं. मी विद्यार्थ्यांना हे नक्की सांगेन की तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये खूप मोठं मेडल तर मिळवाल, ट्रॉफी मिळवाल, तुम्ही बक्षीस स्वरूपानं पैसे मिळवाल, पुस्तकं मिळवाल, काय भरपूर तुमच्या मागे तुमच्या डिग्री लागतील. पण सगळ्यात मोठं बक्षीस जर काय असेल तर ते पालकांनी तुम्हाला अभ्यास खूप झाला, आता आराम करा जरा, हे म्हणणं मी म्हणतो की ते त्या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं मेडल सगळ्यात मोठं मेडल आहे. पालकांनी अभ्यास कर म्हणून मागं लागणं, या कॅटेगरीचे विद्यार्थी फारसे यशस्वी होताना दिसत नाहीत. पण आता बाबा रे खूप झाला तुझा अभ्यास, एवढा अभ्यास करणं,
एवढं मला म्हणजे त्या स्वतःलाच अस्वस्थता वाटायला लागते पालकाला जेव्हा, आणि पालक म्हणतात की आता अभ्यास जरा बाजूला ठेवून जरा आराम कर, जेवण कर, तेव्हा मला असं वाटतं की मुलांना जगातलं सगळ्यात मोठं मेडल मिळालं, त्या परीक्षेपेक्षाही मोठं मेडल मिळालं. ही माझी तुम्हाला इथं एक टिप्पणी मी निश्चितच नोंदवू इच्छितो. पुढचा प्रश्न असा की पुढं चालून तुम्हाला आयुष्यामध्ये काय व्हायचं आहे, हा प्रश्नाचं उत्तर तुमच्या सगळ्याकडनं मला अपेक्षित आहे. आता मुलाखतीच्या आपण शेवटापर्यंत येऊन पोहोचलेले आहोत. अतिशय उत्तम अशी सगळ्यांनी प्रश्नाची उत्तरं दिली. अपर्णापासून सुरुवात करू. तुला पुढं चालून काय व्हायचं आहे? माझा आवडता विषय मॅथ्स आहे, त्यामुळे मी त्यामध्येच करिअर करून IIT इंजिनियर बनायची माझी इच्छा आहे. निकिता? मला मॅथ्समध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळं मला टॉपचा IITian व्हायचं आहे आणि हीच माझी इच्छा पण आहे. ग्रेट. आणि समृद्धी? मला एम्सचं डॉक्टर व्हायचं आहे. एम्सचं डॉक्टर व्हायचं आहे. पण तू आत्ता मगाशी आपण जेव्हा आलो तेव्हा बोललो होतो की मॅथमॅटिक्समध्ये पण तुला काहीतरी चांगलं काम करायचं आहे. मला मॅथ हा विषय आवडतो. मला जोपर्यंत मॅथ माझ्यासोबत घेऊन चालता येईल तोपर्यंत मी माझ्यासोबत मॅथ घेऊन जाणार, पण शेवटी मला एम्सचंच डॉक्टर व्हायचं आहे. ओके, ग्रेट. आणि सुशांत? माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी पाहिलेले स्वप्न UPSC मध्ये IAS अधिकारी होण्याचं, मी ते पूर्ण करेन. हो, येस. आता आईवडिलांचा विषय निघाला म्हणून परत ते तर मला निश्चित विचारावंच लागेल. तुमच्या आईवडिलांचं स्वप्न हे निश्चितच तुम्ही तुमच्यामध्ये ते पाहत असतात. तुम्ही मोठे झाल्यानंतर तुमच्या आईवडिलांसाठी काय कराल? आपण सुशांतपासूनच सुरुवात करू पुन्हा एकदा. मी माझ्या आईवडिलांना असे रिझल्ट दाखवेन आणि त्यांना आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करेन. ओके. आणि मग नोकरी वगैरे करशील किंवा काही बिझनेस करशील, पैसे कमवशील की नाही? हां, मी IAS अधिकारी होणार आहे. अच्छा, क्या बात आहे. आणि मग आईवडिलांचं संगोपन सांभाळ आणि त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न, निश्चितच कौतुकास्पद तुझं सगळं विचार आहेत. समृद्धी? माझ्या आईवडिलांचे जे स्वप्न आहेत मी ते सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आणि माझ्या आईवडिलांचं सर्वात मोठं स्वप्न हे आहे की मी एम्सचं डॉक्टर बनावं, आणि ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्नही करेन आणि मी ते करूनच दाखवेन. क्या बात आहे. म्हणजे एक भाऊ आहे तो IITच्या मार्गाने जातोय आणि आता दीदी मग समृद्धी ही मेडिकलच्या मार्गाने पुढे जाण्याचा करिअर करण्याचा प्रयत्न करते. मला वाटतं तुझा मोठा भाऊ IITसाठीच प्रयत्न करतो. ग्रेट. निकिता? माझ्या आईवडिलांबद्दल माझं जे स्वप्न आहे ते मी पूर्ण करणार. माझ्या आईवडिलांचं स्वप्न आहे की मी एक टॉपचा IITian व्हावं आणि ते मी पूर्ण करणार. आणि माझी अशी इच्छा आहे की मी UPSC पण क्रॅक करावं, तर ते मी करणार असं मी ठरवलं. क्या बात आहे. म्हणजे काय तुमच्या सगळ्यांचा कॉन्फिडन्स असा दिसतोय की आपण असं सहज वाटतो की बाजारात जाऊन ती गोष्ट घेऊन यावं, तसं तुम्ही घेऊन येणार असं वाटतं नक्कीच. UPSC चलो हो जाएगा, अजून काय म्हणजे एम्स तर हो जाएगा आहे ना, ते अजून करूनच दाखवणार आहेत. म्हणजे खरे सुपर हिरोज आहेत तुम्ही. मी सांगतो की तुम्ही मान्य करत नाहीत, पण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुपर हिरो बनण्याच्या वाटेवरती निश्चित आहात आणि तुम्ही त्या मोठ्या हमरस्त्यावरती आहात की ज्या रस्त्यावरनं तुम्हाला निश्चित सुपर हिरो ही संकल्पना ही तुम्हाला उपाधी निश्चित लावता येऊ शकते. आणि त्यामुळं तुमच्या सगळ्यांना मी हे कौतुकानं किंवा माझी बिलकुल कौतुकाचे उद्गार तुमच्यासाठी मी निश्चित काढतो आहे आणि काढत राहणारी आहे. अपर्णा, तुझं सांग. मला भविष्यामध्ये जी बनण्याची इच्छा आहे त्या इच्छेसोबत माझे पालक नेहमीच माझ्यासोबत आहेत. सोबतच माझ्या आजोबांची इच्छा होती की मी डॉक्टर होऊन त्यांनी गरजू लोकांसाठी दवाखाना निर्माण करावा, पण माझा इंटरेस्ट मॅथमध्ये असल्यामुळे मी बाबांना म्हणले की बाबा यावेळेस मला माझ्या इच्छेप्रमाणे जाऊ द्या. मग बाबांनी मला त्यासाठी होकार दिला. आणि व्हेरी नाईस. तर एक प्रश्न असा की जाता तुम्ही 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेले आहात है ना. आपली गुणवत्ता तुम्ही सिद्ध केली, आपलं नाणं खणखणीत कसं आहे हे दाखवून दिलेलं आहे. तर जाता काय संदेश द्याल 8वीमध्ये जे मुलं स्कॉलरशिपची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी तुमचा संदेश काय असेल, तो तुम्ही कसा द्याल, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सुशांत, काय सांगशील तू 8वीच्या स्कॉलरशिपची तयारी करणाऱ्या मुलांना? अपयशाला खचून जाऊ नका, कारण दररोज शेड्यूल केलेला सिलेबस तुम्ही दररोज यूज करा, म्हणजे ते फॉलो करत जा, म्हणजे काही टेन्शन येणार नाही एक्झामचं. अभ्यास सातत्यानं चालू ठेवायचा. आणि आता हे ऑनलाईनचं काळ आला आहे,
मग सोशल मीडियावर जास्त कनेक्ट नाही राहायचं आणि फोनचा दुरुपयोग करायचा नाही आणि त्यात खूप वेळ घालायचा नाही. ओके. आणि पुस्तकाशीच आपण जोडून राहायचं. ओके, पुस्तकच तुमचे खरे मित्र असणार आहेत. येस निकिता. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी आधी बेसिक्स तयार केलं पाहिजे आणि ते झाल्यानंतर मग दररोजचं एक शेड्यूल करून ते दररोजच्या दररोज पूर्ण पण केलं पाहिजे आणि जास्त प्रॅक्टिस केली पाहिजे असं मला वाटतं. आणि अपर्णा. फक्त स्कॉलरशिपच नव्हे तर प्रत्येक स्पर्धेमध्ये सराव हा खूप महत्त्वाचा असतो. मग त्यासाठी आपण विविध प्रश्नपत्रिका वगैरे सोडवतो. मग त्यामध्ये जे आपल्याला प्रश्न जमले नाहीत त्या प्रश्नांचा अधिकाधिक सराव करून त्या चुका परत तुम्ही करू नका, तर चांगलं तुम्हाला यश मिळेलच. आत्ताला ही सगळे विद्यार्थी मंडळी तुम्हाला सगळ्यांना ही सांगत होते की मेसेज काय, मंत्र काय. तसं मागच्या तासाभरापेक्षा अधिक वेळ या सगळ्यांनी तुम्हाला त्यांच्या आयुष्यामधल्या अभ्यासाची सगळी सक्सेस मंत्र तर सांगत आलेच होते. या सगळ्या सक्सेस मंत्रापैकी कुणी असं सांगितलं की अपयशाला घाबरून जाऊ नका, कुणी सांगितलं की सातत्य ठेवा, कुणी सांगितलं की बेसिक्स आणि छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा, ते त्याचं तुम्हाला अतिशय महत्त्व आहे. कोणी सांगितलं की तुम्ही सगळेजण जेव्हा अभ्यासाबद्दल विचार करता तेव्हा चुका, पण त्याच चुका पुन्हा पुन्हा करू नका. या आणि अशा अनेक सक्सेस मंत्रांची सगळी ही मागच्या 1 तासाभरातली मंत्रलेली कहाणी तुमच्या सगळ्यांसमोर सगळ्यांसाठी पोचवली ती सगळ्या ह्या टीमनी. या टीममध्ये पठाण सर, वैभव सर, उमेश सर, महेश सर, सदा फुले सर, शोएब या सगळ्यांनी तुमच्या सगळ्यांच्यासाठी हा उपक्रम पोचवण्यासाठी खूप अथक परिश्रम घेतलेले आहेत. नेटिझन्समध्ये घडलेल्या सर्व सुपरहिरोजच्या यश अपयशांच्या या सगळ्या कहाणीचा मतितार्थच हा सांगतो की यश आलं तर डोक्यामध्ये हवा जाऊ द्यायची नाही आणि अपयश आलं तर खचून जायचं नाही. आणि म्हणूनच या सगळ्यांच्या यशातून आपल्याला ही निश्चित गोष्ट लक्षात येते, ते म्हणजे हेच की यश म्हणजे कशा पद्धतीनं आपण साजरं केलं पाहिजे, यश म्हणजे कशा पद्धतीनं मिळवलं पाहिजे. हीच कहाणी ही लोक आपल्याला गेल्या तासाभरापासून सांगत होते की यश म्हणजे नक्की काय असतं. धन्यवाद.